नमस्कार. तर मी, माझे आई-बाबा आणि माझ्या भावाची बायको आम्ही सिद्धिविनायक मंदिरात गेलो. तर येताना आम्ही उबर बुक केली. त्या उबरचा जो ड्रायव्हर होता तो सुशिक्षित होता, छान शिकलेला होता. त्याची मुलं कॅनडाला काम करत होते. माझे पप्पा फ्रंट सीटवर बसले होते. त्यांच्यामध्ये संवाद चालू होता. तर संवाद चालू असताना असा विषय निघाला की प्रत्येक घरामध्ये मुलगी असणं आवश्यक. तर त्याचं का? तर पप्पा म्हणाले, की मला एक मुलगी आहे, मी खरंच फार सुखी आहे. कारण की आज मी काम सोडल्यापासून ती दिवसामधून मला 4-5 वेळा कॉल करते आणि मला विचारते, "पप्पा तुम्ही जेवलात का? पप्पा तुम्ही पाणी पिलत का? पप्पा उन्हातान्हाचं जाऊ नका. पप्पा जास्त दगदग करू नका, शांत राहा जरा. स्वतःला त्रास होईल असं वागू नका." पण हेच माझा मुलगा आहे. असं नाही की त्यांचं प्रेम नाही आहे माझ्यावर, भरपूर प्रेम आहे. पण माझा मुलगा मला दिवसातून फोन नाही करत, की "पप्पा तुम्ही कुठे पोहोचलात? काय करताय?" त्यावर तो ड्रायव्हरसुद्धा म्हणाला, की "हो, खरंच माझी पण मुलं कॅनडाला आहेत. मला 15 एक दिवसातून कॉल करतात. पण हेच जर मला एक मुलगी असती ना, ती मला रोज कॉल केला असता. मला विचारलं असतं, कुठे आहात? सुखरूप आहात की नाही?" आणि ही गोष्ट मी फार ठिकाणी पाहिली आहे. भरपूर जणं अशी म्हणतात, की एक मुलगी असावी घरामध्ये. जीवाभावाची एक मुलगी असावी घरामध्ये. कारण आई-वडील ना प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाला नाही सांगू शकत. जरासं काय झालं ना, तर मुलीला फोन करतात. "पूजा असं झालं, पूजा तसं झालं" किंवा "पप्पा पप्पा पण पूजा मला असं प्रॉब्लेम्स आहेत, मी काय करू, कसं करू?" आई वडील ना मुलीला सगळं सांगतात. भले ती सासरमध्ये असेल ना, ती माहेरमध्ये गेल्यावर ना जे प्रेम ती देते ना, ते कोणीच नाही देऊ शकत. मुलगी भरपूर करते. मुलगी जे माया दाखवते ना, ती अनंत असते, अनंत. आहे का तुमच्या घरात मग मुलगी जी जीवाभावाची प्रेम लावणारी आहे, प्रेम देणारी? धन्यवाद.